सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीवरून अखेर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी सोडले उपोषण। सरकारच्या शिष्टमंडळाला लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे उपोषण मागे घ्यायला अखेर यश। सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सुटले। काल जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून सरकारचं एक शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दिनांक 13 जूनपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला व उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ हाके यांना भेटण्यासाठी उपोषणस्थळी आले होते। यामध्ये मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या वतीने जे लेखी आश्वासन ओबीसी बांधवांना देण्यात आले आहे ते भर स्टेजवर वाचून दाखवून उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची मागणी केली होती। ज्या सरकारच्या मागण्या होत्या की सरकारने मागितले आहे की कुठल्याही प्रकारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही देण्यात आली आहे आणि या मागणीवरूनच समस्त राज्यातील ओबीसी समाज बांधव सरकारच्या या अटी मान्य असल्याने उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे। शिष्टमंडळाने हाके व वाघमारे यांच्यासोबत त्यांच्या मागण्याबाबत चर्चा केली। भुजबळ म्हणाले की उपोषणकर्त्यांच्या मागण्याबाबत 21 जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। बैठकीत मागण्यासंदर्भात सविस्तर सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्यांबाबत निर्णय घेण्यात आले आहे। ज्या उर्वरित मागण्यासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या काळातील अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल। ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही सरकारने स्पष्ट केले। कुणावरही अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका आहे। तसेच शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे। स्टार मराठवाडा न्यूजसाठी संपादक बबनराव वाघ।